नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपण जर पहिल्यांदाच या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. आजचा जो काय आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. नोबेल पुरस्कार 2022 यावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. येणाऱ्या तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा, 100% याच व्हिडिओमधील तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार आहेत. 33 प्रश्नांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. क्लिअर? मी परत एकदा सांगतो, फक्त बघत बसू नका, उठून लगेच वही आणि पेन घेऊन बसा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? सर्वात पहिल्यांदा नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेले होते? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10 डिसेंबर 1901 ला, म्हणजेच जवळपास 121 वर्षांपूर्वी पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले होते. ठीक आहे. या ठिकाणी 10 डिसेंबर ही तारीख महत्त्वाची आहे आणि 1901 हे वर्ष महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी नोबेल पुरस्कार दिला जातो? तर या ठिकाणी 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अल्फ्रेड नोबेल यांच्या व्यक्तींच्या स्मरणार्थ या ठिकाणी दरवर्षी नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात. ठीक आहे. व्यक्तींचं नाव काय आहे? अल्फ्रेड नोबेल असं त्यांचं नाव आहे. त्यांचा जन्म झाला होता 21 ऑक्टोबर 1833 ला आणि त्यांचा मृत्यू झाला होता 10 डिसेंबर 1896 ला. या 2 गोष्टी समजल्या? ठीक आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या. प्रश्न क्रमांक तिसरा, सुरुवातीला नोबेल पुरस्कार किती क्षेत्रांमध्ये दिला जात होता? बरोबर. या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कन्फ्युजन होऊ देऊ नका. सुरुवातीला 5 क्षेत्रांमध्ये या ठिकाणी नोबेल पुरस्कार दिला जात होता. हे 5 क्षेत्र कोणकोणते होते? तर पहिलं क्षेत्र होतं भौतिकशास्त्र, दुसरं क्षेत्र होतं रसायनशास्त्र, तिसरं क्षेत्र होतं वैद्यकशास्त्र, चौथं क्षेत्र होतं साहित्य आणि 5वं क्षेत्र होतं शांतता. या 5 क्षेत्रांमध्ये सर्वात सुरुवातीला नोबेल पुरस्कार दिले जात होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, 1969 पासून नोबेल पुरस्कार किती क्षेत्रांमध्ये दिला जात आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वेगवेगळ्या 6 क्षेत्रांमध्ये या ठिकाणी 1969 पासून या ठिकाणी नोबेल पुरस्कार दिला जात आहेत. पहिले 5 क्षेत्र तर तुम्हाला समजले. 6वं क्षेत्र कोणतं ऍड करण्यात आलं? तर इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र. तर या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये 1969 पासून या ठिकाणी नोबेल पुरस्कार दिला जात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, सावकाश ऐका, मन लावून ऐका, व्यवस्थितपणे लिहून घ्या. आजच हा टॉपिक क्लिअर करून टाका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा काय म्हणतो? नोबेल पारितोषिक 2022 ची घोषणा टिंबटिंब रोजी करण्यात आलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 3 ऑक्टोबर 2022 रोजी या ठिकाणी नोबेल पारितोषिक 2022 ची घोषणा करण्यात आली होती. 3 ऑक्टोबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली होती. या ठिकाणी ज्या पण व्यक्तींना नोबेल पारितोषिक देण्यात येतो त्यांना या ठिकाणी 10 लाख स्वीडिश क्रोन या ठिकाणी बक्षीस रक्कम म्हणून दिली जाते आणि एक सुवर्ण पदक सुद्धा दिलं जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, नोबेल पुरस्काराचा पहिला पुरस्कार सोहळा टिंबटिंब मध्ये आयोजित करण्यात आला होता. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1901 मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्काराचा पहिला पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मग 1901 पासून 2022 पर्यंत किती लोकांना या ठिकाणी हे पुरस्कार देण्यात आले आहेत? तर 975 विजेत्यांना 609 वेळेस या ठिकाणी बक्षिसे देण्यात आलेली आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, दरवर्षी नोबेल पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी केले जाते? मी या ठिकाणी सांगतो, सुरुवातीचे 15 प्रश्न हे बेसिक असणार आहेत, परंतु रिपीट विचारले जातात आणि 15व्या नंबरच्या प्रश्नापासून 2022 चे जे काही पुरस्कार आहेत ते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणाकोणाला दिले आहेत त्याच्यावरती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. ठीक आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो. हे जे काही स्टॉकहोम आहे या ठिकाणी 5 क्षेत्रामध्ये पुरस्कार दिले जातात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्र. या 5 क्षेत्रातील जे काही पुरस्कार आहेत ते या ठिकाणी स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी दिले जातात. मग एक क्षेत्र कोणतं राहिलं? तर शांतता क्षेत्र. पुढचा प्रश्न तोच आहे. दरवर्षी शांतता क्षेत्रासाठी नोबेल पुरस्काराचे वितरण कोणत्या ठिकाणी केले जाते? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नॉर्वे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पीस नोबेल पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, कोणत्या वर्षी
नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नाहीत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. म्हणजेच 1940 ला ते 1942 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्याच्या मागचं कारण काय, तर सेकंड वॉर चालू होता, म्हणजेच दुसऱ्या महायुद्धामुळे या ठिकाणी हे देण्यात आलेले नाहीत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. एका क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त किती व्यक्तींना नोबेल पुरस्कार दिला जातो? तर पर्याय क्रमांक सी एका क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींना नोबेल पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 2-3 स्टार मार्क करून ठेवा, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार कोणाच्या द्वारे पुरस्कृत केला जातो? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्स द्वारे या ठिकाणी भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार दिला जातो. आता या ठिकाणी 6 कॅटेगरी आहेत. ते पुरस्कार 6च्या 6 कोणकोणत्या अकादमीच्या द्वारे दिला जातो त्याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले जातात. लिहून घ्या. पहिला आहे साहित्य. साहित्यातील नोबेल पारितोषिक पुरस्कार दिला जातो स्वीडिश अकादमीद्वारे. दुसरा पॉइंट लिहून घ्या रसायनशास्त्र. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जातो रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस द्वारे. तिसरा पॉइंट लिहून घ्या शांतता क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दिला जातो नॉर्वेजियन नोबेल समितीद्वारे. चौथा पॉइंट लिहून घ्या फिजिओलॉजी आणि मेडिसिन मधील नोबेल पुरस्कार दिला जातो कॅरोलिस्का इन्स्टिट्यूटद्वारे. 5वा पॉइंट लिहून घ्या भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जातो रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्स द्वारे. आणि 6वा पॉइंट लिहून घ्या अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधील नोबेल पुरस्कार दिला जातो बँक ऑफ स्वीडनच्या स्वेरिज रिस्क बँक द्वारे. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12. पहिले भारतीय कोण होते ज्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रवींद्रनाथजी टागोर यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1913 मध्ये साहित्य क्षेत्रामध्ये गीतांजली या कादंबरीसाठी पहिला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे पहिले भारतीय होते. त्यांना या ठिकाणी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कधी? 1913 ला साहित्य क्षेत्रामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. नोबेल पुरस्कार प्राप्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? पर्याय क्रमांक बी मदर तेरेसा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्कार प्राप्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. 1979 मध्ये त्यांना या ठिकाणी नोबेल पुरस्कार भेटला आहे आणि शांतता या क्षेत्रामध्ये त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. पहिला नोबेल पुरस्कार 10 डिसेंबर 1903 मध्ये कोणत्या महिलेला देण्यात आला होता? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम क्युरी यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय पहा. या ज्या काही व्यक्ती आहेत एम क्युरी यांना 2 वेळेस नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो अशी कोणती महिला आहे ज्यांना या ठिकाणी 2 वेळेस नोबेल पुरस्कार भेटलेला आहे? तर त्या आहेत एम क्युरी. त्यांना पहिला पुरस्कार भेटला भौतिक शास्त्रामध्ये 1903 ला आणि दुसरा नोबेल पुरस्कार भेटला रसायनशास्त्रामध्ये 1911 ला. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. नोबेल पुरस्कार भेटलेले सर्वात तरुण व्यक्तींचे नाव काय आहे? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मलाला युसुफजाई असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2014 मध्ये शांतता क्षेत्रामध्ये त्यांना या ठिकाणी नोबेल पुरस्कार भेटलेला आहे आणि या नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या आहेत. तेव्हा त्यांचं वय किती होतं? फक्त 17 वर्ष वय त्यांचं होतं. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. आता इथून पुढे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की 2022च्या नोबेल पारितोषिकाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो? भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला देण्यात आलेला आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए बी आणि सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोण कोण आहेत व्यक्ती? पर्याय क्रमांक ए अलेन अस्पेक्ट, पर्याय क्रमांक बी जॉन एफ क्लॉजर आणि पर्याय क्रमांक सी अँटोन जेलिंगर. या 3 व्यक्तींना या ठिकाणी भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 ने सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी? तर क्वांटम मेकॅनिक्स मधील प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी संगणकीय आणि क्रिप्टोग्राफीमध्ये वेगाने विकसित नवीन अनुप्रयोगांसाठी पाया घातलेला आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला देण्यात आला आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए कॅरोलिन आर बटोर्जी, पर्याय क्रमांक बी मॉर्टन मेल्डर आणि पर्याय क्रमांक सी
के बॅरी शार्पलेस या 3 व्यक्तींना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 ने सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी, कोणत्या कामासाठी, तर क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगोनल केमिस्ट्रीच्या विकासासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला देण्यात आलं आहे? तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच या ठिकाणी मेडिसिन मधील जे काही नोबेल अवॉर्ड आहे 2022 चा तो एकाच व्यक्तींना देण्यात आला आहे. स्वंते पाबो असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी काय काम केलं आहे, तर विलुप्त होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांती यांच्या जिनोम बद्दलच्या शोधांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. साहित्यातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला देण्यात आलेलं आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, ॲनी एनॉक्स असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? ॲनी एनॉक्स असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी साहित्यातील नोबेल पारितोषिक 2022 ने सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी, काय काम केलं, तर धैर्य आणि नैदानिक तीक्ष्णतेसाठी ज्याच्या सहाय्याने तिने वैयक्तिक स्मरणशक्तीमुळे विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उघड केले यासाठी त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. नोबेल शांतता पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आलेला आहे? नोबेलमधील शांतता या कॅटेगरीसाठी, पीस, बरोबर, पीस या क्षेत्रातील. तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोण कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए, एलेस बिलियात्स्की, पर्याय क्रमांक बी, मेमोरियल आणि पर्याय क्रमांक सी, सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज. या तिघांना या ठिकाणी पीस क्षेत्रातील, शांतता क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. शांतता पुरस्कार विजेते त्यांच्या त्यांच्या देशातील नागरी समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात. पुढचा प्रश्न 21 नंबरचा. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आलेला आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अगेन ऑल ऑफ द अबव, म्हणजेच वरील सर्व. कोण कोण आहेत? पर्याय क्रमांक ए, बेन एस बर्नानके, पर्याय क्रमांक बी, डगलस डब्ल्यू डायमंड, पर्याय क्रमांक सी, फिलिप एच डायबविग असं त्यांचं नाव आहे. या 3 व्यक्तींना या ठिकाणी बँका आणि आर्थिक संकटावरील संशोधनासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2022 देण्यात आला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. मरणोत्तर दिला जाणारा नोबेल पुरस्कार केव्हापासून बंद करण्यात आलेला आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1974 पासून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मरणोत्तर दिला जाणारा नोबेल पुरस्कार बंद करण्यात आलेला आहे. आणि मगाशीच आपण अजून एक पाहिलं होतं, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार केव्हापासून देण्यात येत आहे, तर अर्थशास्त्रातील जो काही नोबेल पुरस्कार आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1969 पासून देण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये पहिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ए आणि बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए, रेगनर फ्रेश आणि पर्याय क्रमांक बी, जन टिंबर जेन या 2 व्यक्तींना या ठिकाणी 1969 मध्ये अर्थशास्त्र या क्षेत्रातील पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. रेगनर फ्रेश हे होते नॉर्वेचे आणि जन टिंबर हे होते नेदरलँड या देशाचे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. महत्त्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने कोणत्या 2 भारतीयांना सन्मानित करण्यात आलेला आहे? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी या 2 भारतीयांना या ठिकाणी इकॉनॉमिक्स या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून कशाला संबोधले जाते? तर 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एबेल पुरस्कार. या पुरस्काराला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्स मधील नोबेल अवॉर्ड म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. एकाच क्षेत्रामध्ये 2 वेळेस नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले पुरुष व्यक्ती कोण आहेत? तर 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी, जे बार्डिन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा फोटोच्या माध्यमातून जाणून घ्या. जे बार्डिन असं त्यांचं नाव आहे आणि फिजिक्स मध्येच त्यांना 2 वेळेस नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पहिला मिळाला 1956 ला आणि दुसरा मिळाला 1972 ला. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27वा. 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 2 वेळेस नोबेल पुरस्कार मिळवणारे
पहिले पुरुष व्यक्ती कोण आहेत? पहा या ठिकाणी प्रश्न थोडासा वेगळा आहे. दोन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हटलं आहे आणि त्याच्यात पण 2 वेळेस नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले पुरुष. तर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एल पॉलिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये 1954 मध्ये आणि पीस मध्ये 1962 मध्ये नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. हे झालं पहिल्या पुरुषांबद्दल. आणि जर तुम्हाला असं विचारलं 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 2 वेळेस नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे एम क्युरी. फिजिक्स मध्ये भेटला 1903 ला आणि केमिस्ट्री मध्ये भेटला 1911 ला. पुढचा प्रश्न क्रमांक 28वा. एकाच क्षेत्रामध्ये 2 वेळेस नोबेल भेटणाऱ्या संस्थेचे नाव काय आहे? तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, UNHCR म्हणजेच युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज. म्हणजेच काय? निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांचे उच्चायुक्त. तर त्यांना या ठिकाणी शांतता क्षेत्रामध्ये पीस या कॅटेगरीमध्ये 1954 ला आणि 1981 ला 2 वेळेस या ठिकाणी हा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा. कोणत्या 4 व्यक्तींना 2 वेळेस नोबेल पुरस्कार भेटलेला आहे? तर पर्याय क्रमांक ई, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक आहे का? प्रश्न काय विचारलेला आहे? कोणत्या 4 व्यक्तींना 2 वेळेस नोबेल पुरस्कार भेटलेला आहे? त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक ए, मॅडम क्युरी, पर्याय क्रमांक बी, लिनस पोलिंग, पर्याय क्रमांक सी, जॉन बार्डिंग आणि पर्याय क्रमांक डी, एफ सेंगर असं या व्यक्तींची नाव आहेत. तर या 4ही व्यक्तींना 2-2 वेळेस या ठिकाणी नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा. 2004 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पहिले आफ्रिकी व्यक्ती कोण होते? तर 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वंगारी मथाई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वंगारी मथाई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31वा. 3 वेळेस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या संस्थेचे नाव काय आहे? तर 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती. या संस्थेला या ठिकाणी 3 वेळेस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. अशा प्रकारे शेवटचे 2 प्रश्न क्रमांक 32वा. कोणत्या देशाच्या अंतर्गत सर्वात जास्ती नोबेल पुरस्कार प्राप्तकर्ता आहेत? तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिकेमध्ये जवळपास 400 व्यक्तींना या ठिकाणी नोबेल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 33वा. 2022 पर्यंत भारतामध्ये एकूण किती नोबेल पुरस्कार प्राप्त करत आहेत? तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2022 पर्यंत 12 व्यक्तींना या ठिकाणी नोबेल पुरस्कार भेटलेला आहे जे की भारतातील आहेत. त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1902 मध्ये भेटला रोनाल्ड रॉस यांना, 1907 मध्ये भेटला जोसेफ किपलिंग यांना, 1913 मध्ये भेटला रवींद्रनाथ टागोर यांना, 1930 मध्ये भेटला चंद्रशेखरा वेंकटरमण यांना म्हणजेच CV रमण यांना, 1968 मध्ये भेटला हर गोविंद खोराना यांना, 1979 मध्ये भेटला आपल्या मदर तेरेसा यांना, 1983 मध्ये भेटला सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना, 1998 मध्ये भेटला अमर्त्य कुमार सेन यांना, 2009 मध्ये भेटला वेंकटरमण वेंकी रामकृष्णन यांना, 2014 मध्ये भेटला कैलास सत्यार्थी यांना आणि 2019 मध्ये भेटला अभिजित बॅनर्जी यांना. कसाही प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. तर 34 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. एका क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त किती व्यक्तींना नोबेल पुरस्कार दिला जात असतो? 3, 2, 4 की 5? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. मी या ठिकाणी पाहतो कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. ठीक आहे. शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना एवढंच बोलेल, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया उद्या सकाळच्या 6 वाजताच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.